24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध मसुद्याबाबत 3 जून पर्यंत अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन। इयत्ता 3री ते 12वी पर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षक तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी 3 जून 2024 पर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। 2024 साठीचा आराखडा तयार करताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCFASE 2023 मधील तरतुदी विचारात घेण्यात आल्या असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अनुषंगाने अंशतः बदल करण्यात आले आहेत। 1ली ते 10वी मराठी व इंग्रजी भाषा अनिवार्य, 6वी पासून हिंदी, संस्कृत व अन्य भारतीय परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय, 11वी व 12वी साठी 2 भाषांचे शिक्षण असणार आहे। 3री पासून व्यावसायिक शिक्षणाची सोय, 3री ते 8वी पर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्य आणि 9वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी आदी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार गणित आणि विज्ञान विषयांचे 2 स्तरांवरील अभ्यासक्रम विचारार्थ आहेत। इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये विद्यार्थी कोणत्याही शाखेचे विषय निवडू शकतील। आंतरविद्याशाखीय शिक्षणांतर्गत पर्यावरण शिक्षण प्रस्तावित आहे। तसेच शालेय शिक्षणामध्ये मूळ भारतीय प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, संविधानिक, मानवी व नैतिक मूल्यांचे शिक्षण, शाळेमध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्याबाबत तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक तंत्रज्ञान समावेशित शिक्षण, आंतरशाखेतील शिक्षण, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे। बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे। आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांचेही प्रचलित विषयांसोबत महत्त्व वाढवले जाईल। चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल। आशयाचे ओझे कमी करून खालील संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता, मूल्य, कौशल्य विकसित होतील यावर या आराखड्यामध्ये भर देण्यात आला आहे। स्वतः कृतीतून ज्ञान निर्मिती करतील। शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरूप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी योजना यात असतील। शालेय संस्कृती प्रक्रिया व सहाय्यभूत परिसंस्था यामध्ये शालेय कार्यपद्धती कशी असावी याबाबत आदर्श मार्गदर्शक तत्वे, शाळांच्या मानांकनासाठीची तरतूद, अध्ययनपूर्व वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्वे, शिक्षकांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उपाययोजना तसेच समाज व कुटुंबाचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गरजा व अभ्यासक्रमाशी सुसंगत अभ्यासक्रम राज्यात राबवणे आदी बाबींचा समावेश आराखड्यामध्ये करण्यात आला आहे। या आराखड्याच्या अनुषंगाने सर्वांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा समावेश करून राज्य अभ्यासक्रम आराखडा सुधारित करण्यात येईल असेही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी कळविले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.